आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याबरोबर बोलण्यासाठी महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे आहेत. मामा, आपलं माळशिरसमध्ये स्वागत आहे. एकंदरीतपणे आज तुम्ही सोलापूर जिल्ह्यात तुमचा प्रवेश झाला होता. या प्रवेशादरम्यान आज माळशिरसमध्ये सोलापूर जिल्ह्यातलं एक मोठ्या हॉटेलचं उद्घाटन तुम्ही केलेलं आहे. काय सांगाल याचं? निश्चित प्रकारे मी देशमुख कुटुंबाचं खरंच आभार मानतो की त्यांनी खूप मोठं हॉटेल म्हणजे नुसतं सर्व सेवेनं, व्हेजचं वेगळं, नॉनव्हेजचं वेगळं, एक बँक्वेट हॉल असेल किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये यामध्ये खूप मोठा समावेश, खूप मोठं हे हॉटेल इथं सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि हॉटेलचं नाव पण नंदनवन ठेवलेलं आहे. आणि तुकाराम भाऊचा आणि माझा संबंध खूप जुना आहे. हे कुटुंब अत्यंत नम्र, सर्वांशी मिळून मिसळून असणारं कुटुंब. त्यांच्या भगिनी आमच्या यमगरताई असतील किंवा सगळेच हे कुटुंब निश्चित प्रकारे हे हॉटेल हा व्यवसाय, त्यांचे पूर्वीचं कार्यालय किंवा एक कष्ट करण्याची त्यांची वृत्ती आणि त्याचा निश्चित प्रकारे एक मला आनंद आहे. या शेतकऱ्याच्या मुलाने हा व्यवसाय सुरू केलेला आहे. त्याबद्दल निश्चित प्रकारे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज मी इथं आलेलो आहे. मामा, काही दिवसात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जाहीर होणार आहेत किंवा कधी जाहीर होतील? निवडणुका जाहीर होण्यापेक्षा निवडणुका तर जाहीर होतील. आज मी आलो आहे ते हॉटेलच्या उद्घाटनासाठी आलो आहे. तो कार्यक्रम हा एक वेगळा आहे, आनंदाचा आहे. कारण रोज आम्हाला निवडणुका आणि रोज ही, त्यामुळं आज ह्या विषयावरती न बोलता निश्चित प्रकारे जे हॉटेल आज इथं देशमुख परिवाराने, पूर्वज परिवाराने सुरू केलेलं आहे त्याचा आपण सगळेजण स्वाद घेऊया. आणि परत एकदा स्वाद घेतल्यानंतर परत तुम्हाला पण येवंसं वाटेल आणि मला पण येवंसं वाटेल असं निश्चित प्रकारे या हॉटेल. आत्ता भाषणामध्ये मामा तुम्ही बोलला की खास नॉनव्हेज खाण्यासाठी तुम्ही येणार आहेत. देशमुख कुटुंबाला, पूर्वज कुटुंबाला कधी तारीख देत आहे? त्यांना त्यांचं काय कधी बी तारीख द्यायला मी त्या हॉटेलमध्ये, मी त्यांच्या घरी नेहमीच जातो. पण हॉटेलमध्ये आल्यानंतर नक्की निश्चित प्रकारे तारीख नाही, मी हॉटेलमध्ये येईल आणि बिल पण देईल. मामा, ज्या प्रकारे आता तुम्ही नंदनवन हॉटेलचे उद्घाटन केले, खरं तर तुकारामभाऊ देशमुख यांच्या माध्यमातून एक मोठं हॉटेल इथं माळशिरसमध्ये उभं राहिलं. या उद्योगाच्या निमित्ताने तरुणांना तुम्ही काय संदेश देणार? तरुणांना मी एवढं सांगेल की निवडणुकीपुरतं राजकारण करा. निवडणूक संपल्यानंतर राजकारण बाजूला ठेवून कुठेतरी नवीन व्यवसाय सुरू करा. आणि कुठं बाहेरच्या जास्त वेळ वाया घालवण्यापेक्षा, बाहेरच्या गप्पा ठप्पा किंवा इतर गोष्टी करण्यापेक्षा कुठेतरी नवीन व्यवसाय करून त्या व्यवसायातनं कसं आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता तो करण्याचा प्रयत्न करा. त्यातनं जास्त ज्यावेळेस पैसे मिळतील त्यातनं इतर गोष्टी निश्चित प्रकारे आपण त्यांनी फायदा घ्यावा. आणि निश्चित प्रकारे तरुणांनी शेतीवरती अवलंबून न राहता इतर गोष्टीमध्ये व्यवसाय सुरू करा. आणि सगळेच व्यवसाय तुम्हाला लगेच प्रॉफिटमध्ये येतील असं नाही, पण शेवटी प्रयत्न करा. प्रयत्न केल्यानंतर किंवा आपण इच्छाशक्ती प्रबळ ठेवा, आपल्याला नक्की त्यातनं मार्ग सापडतील.